बघू शकतो भावांनो, ही आपली बाईक आहे. हा आमचं मोने आणि मयूर आहे. तर भावांनो आम्ही जाणार आहे आज धारेश्वरला. तर तुम्हाला आज दाखवणार मी की धारेश्वर म्हणजे महादेवचं मंदिर आहे. तर या ठिकाणावर काय होतं, हा रस्ता आहे भावांनो. हे बघू शकता मग बिडकीन आहे. ते बिडकीन ते पहिले आम्ही निलजगाव लागणार. आम्हाला निलजगावपासून शूटिंग तुम्हाला बघायला भेटेल की धारेश्वरीमध्ये ठिकाण. चला भेटू पुढं. तर भावांनो तुम्ही बघू शकता आम्ही आज चाललेलो आहे धारेश्वर या ठिकाणावर. आणि हे आमचे मित्र भावांनो टेबलशी चालले आहे. लहू दीपक किरगे, मयूर दळवी हे आमच्या सोबत आहे त्या क्षणाला. बघू शकता तुम्ही. भावांनो बघा हे लागली MIDCचं पॉईंट आम्हाला. ही MIDC आहे भावांनो, खूप भारी MIDC आहे. तुम्हाला माहिती असेल बिडकीनपासून आहे 1-2 किलोमीटरला MIDC. असं खूप सारं असं भारी नजारा आहे भावांनो. खूप दूरवरून इथं लोक येतात बरं का सोशल व्हिडिओ काढण्यासाठी. आणि म्हणजे आमचे खूप सारे मित्र असे आहे की मी इथं जात असतो. तुम्ही बघू शकता चौकून खूप मोठी MIDC आहे भावांनो. खूप लोकांचं कल्याण केले आहे MIDCनं. तुम्ही बघू शकता व्हिडिओ काढण्यासाठी खूप छान जागा आहे भावांनो. हे भावांनो हे आमचे ड्रायव्हर आहे विकास तत्पर भावना. विकास ड्रायव्हर आहे बरं का. एकदम भारी गाडी राहिला. मी मागं बसलो. मी मागं का बसलो भावना, कारण की मला व्हिडिओ शूट करायचा होता ना धारेश्वरला जाण्यासाठी. त्याच्यामुळे माझी गाडी बघा कसं हस राहिला आणि हा करतो भावनो. आणि मयूर दळवी बी खूप हसतो व्हिडिओमध्ये. आणि भावना माझं व्हिडिओ शूट करायचं काम चालू आहे बरं का. हे बघा भावनो हा खूप खतरनाक टर्न आहे बरं का भावनो. तो खूप खतरनाक टर्न आहे. कधी पण इकडे येताना भावनो गाडी एकदम स्लो चालायची. आता इथून भावना आम्ही सरळ गेलो का इथून आता आम्ही डाव्या हाताला वळणार आहे, कारण की इकडं आता आम्ही निलजगावला टर्न मारणार भावनो. हे बघा तुम्ही बघू शकता इथं आम्ही आमच्या गाड्याला टर्न मारला. म्हणजे आता इथून आम्हाला 7 किलोमीटर निलजगाव लागणार आहे. समोर पाठी आहे तुम्हाला तर दिसणारच आहे काय. हे बघा भावांनो आता आम्हाला माणूस भेटला बरं का. आता हे लावून ते आता आमची माणसं पुढं निघून जाणार बरं का. आणि मग आता हे माणूस का आम्हाला लांबून लोक सटके आणतो. अशा भारी भारी गप्पा करायला लागला तो आम्हाला. भावांनो तो नाही का आम्हाला धारेश्वर म्हणजे महादेव मंदिरच्या बाऱ्यात खूप अशा काही गोष्टी सांगत होता बा की अशी गर्दी आहे, असं ठिकाण आहे. आणि इकडं दोन धारेश्वरचे 2 मंदिर आहे म्हणजे महादेवचे. तो आम्हाला सांगायला लागला जसं की आमची त्याची पहिचानच आहे. खूप गोष्टी सांगायला लागला. भाऊ मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो ना तर त्याला बी खूप छान वाटलं बरं का. आणि तो त्यासारखं माझ्या मोबाईलकडे बघत होता. म्हणजे तो पण छान पोस्ट द्यायला लागला की त्याला कळलं यार की हा कोणतरी मोठा व्हिडिओ शूट करतोय म्हणून. तर तो बी आमच्याकडे बघत होता. आणि तो विकासासारखं बोलत होता की धारेश्वरचं ठिकाण असं आहे तसं आहे, धबधबा पण चालू राहणार. पण भावना तो आम्हाला खोटं बोलला यार. तिथे धारेश्वरचं धबधबा चालूच नव्हता आणि ते पाणी बंद होतं. हे बघा भावना इतकं भारी असं भारी नजर आता भावना असताना
असं वाटत होतं यार तिथं पण गाडी उभा करा आणि मस्त व्हिडिओ शूट करा. इतकं छान नजर होतं भावांना रस्ता काढायला. एकदम खतरनाक हवे आहे भावांना. सुद्धा कड्डे नाही बाहेर. तुम्हाला सांगतो भावांना आम्ही बिलकुल बसून निघलो ना तर आम्हाला धारेश्वर लागू सर एक नॉर्मल गड्डा पण लागला ना भावांना. मला खूप छान रस्ता आहे. निलजगाव, पोरगाव, कटणे आणि मग तर बघा भावांना आमचं चालू आहे बरं का रस्ता. आज विकास सातपूर खूप मस्त गाडी चालत होता. मी तर त्याच्या मागे बसलो होतो कारण की मी व्हिडिओ शूट करत होतो ना. त्यामुळे चला भावांना लवकरच आता आपलं निलजगाव लागणार आहे. तर बघत राहा व्हिडिओमध्ये. हे बघा भावांनो हे आहे निलजगाव बरं का. आता आम्ही तिकडे उजव्या हाताला इकडे टर्न मारणार होतो तर आम्ही मग टर्न मारलं पण चाललो भावांनो. आता आम्ही सरळ आता आम्हाला लागणार भावांनो पोरगाव. तर निघालो आता आम्ही पोरगावसाठी. भावना विकास तुपर म्हणत होता यार मला घेणार व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. मी काय केलं भावना म्हणत मी काय करत होता ते घातलं का सेल्फी नाही घेतो म्हणजे तू पण दिसेन आणि मी पण दिसेन. तर भावना मी काय केलं पण सेल्फी कॅमेरा चालू केला. विकास तुपरला पण दाखायला लागलो. मग परत बॅक कॅमेरा केला. तर आता आम्ही इकडे टर्न मारू राहिलो भावांनो. तर आम्ही टर्न मारला तर समोर भावांनो माझी गाडी तर अशी वाजत होती ना कोणी म्हणा रेल्वे चालली काय करू. आम्ही जरा मागून आलो ना भावांनो आम्हाला ऑटोमॅटिकली साईड भेटत होती कारण माझ्या गाडीचा आवाज सायलेन्सर फुटलेला आहे. माझ्या गाडीचा आवाज म्हणजे रेल्वेच होती भावांनो. फाटफाट फाटफाट दीपक गिरके तर असं होतं माझ्या गाडीला. ते म्हणे काय यार काय तुझी गाडी म्हणजे जाऊन दीपक भाऊ चालूच असतं. भावना विकास म्हणे काय यार मला दाखवरा म्हणे चांगला फेस. मी काय केलं परत एकदा समोरचा कॅमेरा केला. विकास माझ्याकडे बघायला लागला. चष्मा घालून होता भावना विकास चुकतात. मी त्याच्या मागे बसले होतं बघ कसं बघा बघतो मागे आमचा शॅम्पू होता ते नव्हतं भावना. मी काय केलं आत्मनिर्भर वापर केला आणि शॅम्पू मारलं आणि ते पूर्ण निघून गेलं. माझ्या कानाचं बोल दिसतं बाप भावना खूप जाम होतं. मला तर पडते काय करू.
भावनात आम्ही कसनेरमध्ये एंट्री मारली बरं का. म्हणजे आता धारेश्वर आलेलंच आहे भावनात, एक थोड्याच दूरवर धारेश्वर आहे, 1-2-3 किलोमीटरवर. तर आता आम्ही चाललेलो आहे धारेश्वरला. कसनेरमधून एंट्री मारली भावना आतमध्ये. बघू शकतो भावना तुम्ही, खूप साऱ्या घटना आहे. त्यांना जरा भावना लोक तर फक्त पायी पण चालले होते आणि आम्ही आपलं बाईकवर चाललो होतो. आणि पायी जायला कसं आहे, आमचे सर्व लोक जाणार होता. तर बघू शकतो तुम्ही भावना, खूप साऱ्या असे दुकानात ते होतं. भावना समोर तिथे एक बिकानेर येणार बरं का. तर आता आम्हाला लागलं त्या मरणाच्या भुका, काय करावं समजणार नाही. म्हणून मग आम्ही आता विचार केला यार की आपण इथं काहीतरी प्यायला घ्यायचं आपल्याला. पोरं म्हणे भजे घेऊ, म्हटलं नको यार भजे नको यार. मग विकास सुटतो म्हणे, ते बघ म्हणे समोर एक बिकनेर दिसतं म्हणे. तर आम्हाला दिसलं भावना मग ते बिकनेर. भावना आम्ही गेलो मग ते बिकनेरमध्ये. श्री संताजी बिकनेर, संताजी का भावना. विकास तुपानं गाडी साईडला लावली आणि दीपक भाऊ नाही भावना श्री बालाजी बिकनेर मिठाईवाले. तर मग विकास तुप्पर पण उतरला आणि भाऊन ते पण उतरले. आता आम्ही चाललेलो आहे बिकनेरमध्ये. तर मग मी म्हणलं चला सेल्फी कॅमेऱ्याने थोडं बिकनेरचं नाव दाखवून देऊ, म्हणजे ब्लॉगमध्ये चांगलं होऊन जाईल. तर मग ते विचार करायला लागले यार की काय घ्यायचं आणि काय नाही. तर माझं तर काम चालू होतं भावना व्हिडिओ शूट करायचं, म्हणून मी लावलं आपलं व्हिडिओ शूट करायला. भावना आम्ही इकडून आलो तर मी दाखवतो त्यांना. मुलं मला विचारलं लागली तुला काय घ्यायचं खायला. त्यांचं चाललं होतं त्यांना खायला, त्यांना स्टिंग वगैरे घेतलं मग प्यायला. आणि ते मला विचारायला लागले की तुला काय घ्यायचं. तर म्हणलं भावना काय नाही यार मी तो काही खात नाही, तर मग चिप्साचे पुढे घेतो मला खायला. तर म्हणलं चला एक बार बाहेर परिस्थिती दाखवा. भावना पाण्याला मी आता आम्हाला हे घेतलं चिप्साचे पुढे ते घेतले खायला आणि चाललो होतं पुढं. भावना माझी गाडी तर वर चढतच नव्हती, असं भयान टेकड होतं ना. आमची गाडी पुढे फटफट करायला लागली. तिला समजणार नाही त्या गाडीला काय करावं काय नाही. तरी पण रस्ता बी जरा इकडे थोडा खराबच होता भावना, कारण इकडे डोंगर साईड आहे ना, त्यामुळे तुम्ही बघू शकता साईडला खूप मोठे असे दगड आहे भावना. खूप मन लागत होतं तिकडं. टाइमर है क्या? तो हाय दोस्तों, कैसे हो आप सब लोग, तो अच्छे होंगे। तो भाई आज जा रहे हैं हम चारों पांचों भाई धारेश्वर को घूमने महादेव के मंदिर में। तो जाएंगे, मजा करेंगे, वहाँ पे बहुत सारा एंजॉय करने वाले दोस्तों। वहाँ पे नहाएंगे पेंगे, बहुत अच्छा पानी है, दबदबा है। तो लाइक करो, शेयर करो। और दोस्तों हमारी बहुत अच्छी वीडियो आने वाली है थोड़ी देर बाद। तो लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें। खाली 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 गाडी से कर तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो तो आज धारेश्वरला. तुम्हाला म्हणलो तो व्हिडिओमध्ये की आम्ही धारेश्वरला जाणार आहे. भावना फायनली आम्ही आज धारेश्वरला आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही, हा आमचा मित्र विकास सुपर. आज आम्ही 5 जण आलेलो आहे भावना संघ. तर बघू शकता हे धारेश्वरचा धबधबा आहे भावांनो. पण आज बंद आहे, ते पाणी चालू नाही इथं भावना. खूप छान असं मस्त ठिकाण आहे बरं का इथं व्हिडिओ काढायसाठी. बघू शकता खाली तुम्ही धबधबा. लाईक करा, शेअर करा. हे बघू शकता भावांनो तुम्ही, हे बघा खूप खाली खोल आहे असं. हे बघा भावांनो, खूप सारी पब्लिक एवढं आली बरं का. पण सध्या धबधबा तर बंद आहे इथं आता. बघू शकता खूप सारा खूप खोल आहे असं इकडे. तर भावांनो माझा इकडे फर्स्ट टाइम आहे बरं का धारेश्वरला या ठिकाणावर यायला. तर आज मी पहिली बार आज या ठिकाणावर आलो. तर येऊन बघतो भावांनो, खूप सारं असं खोल असं खूप मोठं असं गड्डेसारखं आहे. त्याला लोक धबधबा बांधतात. आणि बघू शकतो भावांनो, ह्या इकडून पाणी येतं बरं का. बघा हे आमच्या मोण्याने तिकडे सेल्फी येते. हे बघ या 3 पाईपाची कोण पाणी येतं भावांनो. तर सगळं हा धबधबा हे बघू शकता तुम्ही. गायमुख आहे बघा, हे गायमुख आहे. याच्यामधून सर्व पाणी असं खाली पडतं. हे बघू शकता तुम्ही. ते मागे एक तुम्हाला ते इकडं तिकडे जायचं आहे आता दर्शनाला आम्हाला. चला तुम्हाला दाखवतो मी आता पुढं मंदिर. खाली जायचं बरं का भावना आम्हाला. खाली बघा बघा भावना, आमचा विकास तुपात चाललाय पायऱ्या ना. हो ना, आमचा फर्स्ट टाइम आहे बरं का इकडे यायचं. म्हणून लय खोले भाव आहे. म्हणून मूर्ती कायची भाऊ.
चप्पल काढू घेतच. हे काढू व्हिडिओ. हे पुरातन भावना असं म्हणतात बरं का, तिकडे खाणकाम चालू होतं ना, तर खाणकामध्ये या सर्व पिंड आणि या नंदीच्या मूर्त्या सापडलेल्या म्हणतात बरं का. असं मला काय माहित नाही, पण असं म्हणतात बा की हे पिंड आणि ते तिथं सापडलेलं आहे खाणकामच्या वेळेस. तर मग मला वाटलं यार याचा बी मस्त व्यवस्थित व्हिडिओ शूट करा. तर चला बघूया पुढे मंदिरामध्ये. महादेवचं मंदिर आहे. हर हर बोल. हे बघू शकतो भावाने महादेवचं मंदिर आहे. महादेवाची पिंड आहे खाली. एकच नंबर. वाव. हे बघा भाऊ ना, आता या तुपकर मला कुठे घेऊन चालला इकडे. आता बघा तुम्ही, आता इकडे काहीतरी ठिकाण दाखवतोय. चला मी तुम्हाला दाखवते. बघा पायरे उतरतोय आता आम्ही खाली. खाली खूप खोल आहे इकडं. हे बघ भाई, हे आमचे मागून भाऊ आले, आमचे लव भाऊ. हा बघा आमचं तुपकर भाऊ कोणत्या विहिरी बस थांबली इकडं. चला एक शूट करू मस्त येतं. विहीर पाणी पाहिजे, खारं पाणी आहे, गोड पाणी. हे बाबा या विहिरीमध्ये ही जी विहीर दिसते तुम्हाला, यात गोड पाणी आहे आणि ते जे समभाग तिकडे आहे का ते खारट पाणी आहे म्हणते. असं आहे म्हणते बरं का, मला काय माहिती नाही. ते दोन कोण तिकडे भावना एका कुत्र्याने वर आमच्याच माणसं आहे. हे माझ्या घेऊन राहील त्यांची. आमचे दीपक गिरगे मयूर दळवे आहे ते. ऐक बघा भावनू, ती का कुत्र्याने आमच्या माणसं आहे बरं का. ते म्हणतात कुठे कुत्रे आले इकडं. मोबाईल व्हायचा असायचं ना. हा असं. तर भावना बा तुम्ही बघू शकता, आम्ही इकडं 4-5 जण आलो आहे. आणि या विहिरीमध्ये म्हणते बरं का गोड पाणी आहे. पाना पिऊन पाहिजे पण लोक सांगते बा ते गोड पाणी इकडं. हे बघू शकता तुम्ही, काय भारी मस्त नजारा राव इकडं. एकच नंबर. ने बा हे आमचं वैतागलेलं माणूस इथे बसलेलं शिडीवर दिसतं तुम्हाला. लोकांना सांगायचं हे गोड पाणी ते काराटी. भावनो तुपकर मला म्हणे तू इथं उभा राय म्हणे, आणि खूप छान पाणी होतं भावनो. तर तो मला म्हणे तू असं मस्त पोज दे म्हणे, मी तुझा व्हिडिओ शूट करतो. तर मग तुपकर व्हिडिओ शूट करताना मला म्हणे तू पोज दे. म्हणजे यार मग शाहरुख खान सारखं पोज द्या कोण यार. मला हसवायला मग मी तिकडे तोंड करून टाकलं. परला मला इकडे बघ तुपकर पोज द्यायला लागला भावनो. म्हटलं चला आता सर्व पाण्याची शूटिंग करा. बघा तिकडे जण कोणतरी बसले होते बरं का, काहीतरी चालू त्यांचं व्हिडिओ काढायचं. चला म्हटलं तर आपण पण व्हिडिओ शूट करून घेऊ. नमस्कार मित्रांनो, आम्ही सर्वजण बघू शकता आमची गँग आहे इथं. अक्षय वारे, विकास तुपकर, मयूर दळवी, दीपक भाऊ आणि आमचे लव भाऊ वंजारे. भावनो आमची सगळी 6-7 जणांची गँग आहे. भावनो आम्ही आलतो धारेश्वर या ठिकाणाला दर्शनाला. लोक म्हणतात की इथं खूप असं छानसं हे ठिकाण आहे, पण बऱ्याचशा लोकांना काही या ठिकाणच्या बाबत माहिती नाहीये. आम्ही आलतो खास आज धबधबा बघायसाठी, पण आज पाणी काही चालू नाही तिथं. दाखवू शकतो तुम्हाला, मी नजर दाखवतो भावनो. बघा तुम्ही भावनो मागो खूप सरस भयान नजर आहे बरं का. मी तिकडून जाऊन आलो. आपा भाऊ आले, हे पा आपा भाऊ साळो, हे आमचे भाऊ आले. हे गेले तिकडे खाल्ल्याकडे टाकीकडे चक्कर मारायला. तर अण्णा तुम्हाला इकडे येऊन कसं वाटलं? भारी वाटलं ना? हा, तर खूप छान ठिकाण आहे भाऊ. आमचे राहिले 2 माणसं अजून. ही सगळी आमची गँग आहे भावांनो. आता बिमार होते, आता चांगले आले म्हणा. चांगला करा शेअर करा.
हे बघ भावाने इथे खूप सारे मुलं मुली हे बघ इथे फोटो शूट करत होते बरं का. ते 3-4 मुली पण होत्या, 2-4 मुलं आणि एक त्यांची लेडीज होती, ते व्हिडिओ काढत होते. आम्हाला वाटलं मग आपण बी काढ. मग मी त्या मुलाला म्हणलं यार तू बी आपला एक फोटो काढ. त्याने बी माझा एक फोटो काढ. साधा व्हिडिओ सिनेमॅटिक नको, याच्या वाईड अँगल व्हिडिओ. भावांनो हे आहे धारेश्वरचा धबधबा, पण असा त्याने का तिथं पाणी नाही बरं का. हे बघा हे आमच्या अक्षय वरे ही मामानते इथं. तर सध्या पाणी बंद आहे बरं का. ते पाऊस नाही त्याच्यामुळं. भाऊ थोडं चालू आहे, थोडं चालू आहे धबधबा आपला. भाऊंना तर काय झालं सगळे निघून गेले. ही आई भाऊ मोन्या काय म्हणला चला आपण एक जैन महावीरांचं मंदिर आहे भावांनो तर कसनेरमध्ये, चला आपण दर्शन घेऊ. तर भावांनो मग मोन्या थांबला गाडीपाशी आणि मग मी गेलो मध्ये. मग जाऊन बघतो बापरे खूप सारी गर्दी होती भावांनो, खूप सारी खतरनाक आणि छान अशी पूजा चालू होती महावीरांची. तर खूप लोक दर्शन करत होते, पण मला खूप भीती वाटायला लागली की मी ते मोबाईल बाहेर काढू की नको, कारण की भावांनो आतमध्ये CCTV कॅमेरे चालू होते. जेव्हा मी एक दोघींच्या हातामध्ये मोबाईल बघितला मग मला वाटलं यार हे बघ ही लेडीज फोटो काढते, या इथं मोबाईल अलाउड आहे म्हणून चला मग आपण मग व्हिडिओ काढू. मग मी मग सेल्फी कॅमेऱ्यानं ब्लॉग शूट करायला परत तयार केला. भावानं खरंच महावीरांचं खूप छान मंदिर आहे इथं कसनेरमध्ये. इतकी सारे लोक होते. म्हणून जाऊन बघ समोर त्यांना सत्तुपामध्ये ना त्याने दिवे लावलेले होते. तर खूप सारे लोक असे दर्शनाला आले होते. तेवढ्यात मग मोन्या पण आला. मोने बी आला. तर मग भावना आम्ही बी दोघांनी एकमेकांची अशी छान छानसे फोटो शूट केले. खूप सारी पब्लिक होती भावना या मंदिरामध्ये. मग आता आम्ही निघालो भावानं घराकडे, कारण की आमचे सगळे मित्र परिवार आमची मंडळी पुढे निघून गेली ती. तर आता आम्ही सर्व घराला. तर मग विकास कर म्हणे हे बघ येणारी शाही म्हणे तू गाडी चालव.